नमस्कार. एका जंगलाचा राजा म्हणून एका वानराला त्या ठिकाणी राजा म्हणून घोषित केलं जातं. एक दिवस एका शेळीचं पिल्लू हे वाघाच्या जबड्यामध्ये अडकलेलं असतं आणि ती शेळी वानराकडे अर्थात राजाकडे जाते आणि राजाला असं म्हणते, अर्थात वानराला असं म्हणते, की तुम्ही माझ्या पिल्लाचा त्या वाघापासून संरक्षण करा. आणि मग हे वानर जाते त्या झाडाजवळ, ज्या झाडाच्या खाली वाघ या शेळीच्या पिल्ल्याला जबड्यामध्ये घेऊन बसलेला असतो. वानर तिथे गेल्याच्या नंतर एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर, या फांदीवरनं त्या फांदीवरती प्रचंड उड्या मारतो. खूप गोंधळ, केओस निर्माण करतो आणि वाघ मात्र खाली तसाच बसलेला असतो त्या शेळीच्या पिल्ल्याला जबड्यामध्ये घेऊन. मग ती शेळी त्या वानराकडे जाते आणि म्हणते, अहो दादा, तुम्ही माझ्या पिल्याला त्या वाघाच्या जबड्यामधून सोडवा ना, तुम्ही तर झाडावरती इकून तिकडे तिकून इकडे उड्या मारत आहात. तर त्यावेळेला वानर असं म्हणते, की हे बघ दीदी, तुझ्या पिल्ल्याला वाघाच्या जबड्यातून मी काढेल की नाही हे मला माहिती नाही, परंतु त्यासाठी मी प्रयत्न बघ किती करतोय. इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे. अशीच काहीशी परिस्थिती सध्या शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये काहीतरी इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरणाऱ्या मंडळींच्या बाबतीमध्ये होत आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती नियमानुसारच चालेल. शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होईल. पवित्र पोर्टल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अंडरमध्ये आहे. शालेय शिक्षण विभाग त्याच्या समायोजनाचं काम असेल, रिक्त पदांचं काम असेल, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये त्यांना दुसरी शाळा कशा पद्धतीने प्राप्त करून द्यायचं ह्याबद्दल असेल, तर ते त्यांच्या कामामध्ये मग्न आहेत, व्यस्त आहेत. ते काम तातडीनं पूर्ण व्हावं आणि पुढच्या शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पूर्वी जी रिक्त पदं आहेत त्या सगळ्या रिक्त पदांवरती शिक्षक भेटावेत अशी शालेय शिक्षण विभागाची इच्छा आहे. परंतु हे करत असताना कुठेतरी काही मंडळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, एका ऑफिसमधून दुसऱ्या ठिकाणी जाऊन इतके व्हिडिओज टाकतात आणि अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण करतात. त्यांना मला हात जोडून विनंती करायची आहे की बाबांनो, हा पोरखेळ थांबवा. उद्या 15 तारखेला किंवा येत्या 8 दिवसामध्ये पवित्र पोर्टल सुरू होईल. अशा पद्धतीचे व्हिडिओ काही ठिकाणी प्रसारित झालेले दिसलेत आणि त्यानंतर अभियोग्यता धारकांचे फोन आलेत, मेसेज आलेत की सर खरंच 15 तारखेला पोर्टल सुरू होईल का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने जर समजा एखाद्या मुलाचं लग्न करायचं आहे यावर्षी आणि त्याला एखाद्या मुलीचा बायोडाटा आला त्याच्या घरच्यांना, तर फक्त बायोडाटा आला म्हणजे लगेच लग्न होत असते का? तर नाही. बायोडाटा आल्याच्या नंतर इकडच्या घरचे तिकडची चौकशी करतील, मुलगी बघायला जातील, मुलीच्या घरचे इकडे येतील, त्यांना पसंती होईल, त्यानंतर एक बैठक होईल, त्याच्यामध्ये लग्न फायनल होईल, मग साखरपुडा, मग लग्न. याला वेळ लागत असतो. फक्त बायोडाटा आला म्हणजे नवरदेवाने इकडे उड्या मारायच्या नसतात. अगदी तशाच पद्धतीने सध्या काही नवरदेव जे उंटावरती बसवून, घोड्यावरती नाही, डायरेक्ट उंटावरती बसलेले आहेत आणि नाचतायत की आता पवित्र पोर्टल सुरू होईल. पवित्र पोर्टल सुरू जरी झालं तर ते कोणासाठी होणार आहे? अभियोग्यता धारकांसाठी सुरू होणार आहे का? सुरुवातीला शाळांच्या ॲड येतील त्याच्यावरती. ॲड कधी येतील? बिंदू तपासणी झाल्याच्या नंतर, म्हणजे रोस्टर तपासणी झाल्याच्या नंतर. रोस्टर तपासणी कधी होईल? ज्या वेळेस समायोजनाची प्रक्रिया पूर्ण पडेल. समायोजनाची प्रक्रिया पूर्ण कधी पडेल? की ज्या वेळेला शिक्षण विभागाला वेळ मिळेल ह्या सगळ्या गोष्टींमधनं. हे सगळं कुठं थोड्याफार जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी होती त्या ठिकाणी हे झालेलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हा केओस आहे किंवा गोंधळ आहे त्याला तर 100% वेळ लागेल आणि ती काही असं मॅगी बनवण्यासारखी 2 मिनिटाची झटपट होणारी प्रक्रिया नाही आहे. ती वेळच लागेल तिला. तुम्ही कितीही फास्ट करण्याचा प्रयत्न करा. अर्थात ही प्रक्रिया लवकरात लवकर घडावी हा प्रत्येकाचा मानस आहे, तसं ते व्हायलाच पाहिजे. परंतु काही गोष्टी ह्या क्लिष्ट असतात, किचकट असतात. तर त्यामुळं जी माणसं शिक्षण व्यवस्थेचा भाग आहेत त्यांना ते अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत असतं की एखाद्या प्रोसेसला किती वेळ हा लागू शकतो. म्हणून माझी समस्त बांधवांना, अभियोग्यता धारकांना विनंती आहे की यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून जास्त पॅनिक होऊ नका, ओव्हर एक्साइटसुद्धा होऊ नका की अरे झालं 8-10 दिवसात लगेच सुरू होणार आहे.
एका जणाचा आज मला सकाळी फोन आला आणि त्याने असं म्हणलं की सर ते आपल्या जिल्ह्यामध्ये जागा किती रिक्त आहेत ते बघा ना थोडंसं तुम्ही. म्हटलं तू एवढं कशाला काळजी करतोय, नाहीतरी 80% जागा भरणार आहेत. जेवढे रिक्त पदं असतील तेवढे डेफिनेटली जागा तर पोर्टलवरती दिसणारच आहेत. पोर्टलवरती ज्यावेळेला सगळ्या ठिकाणच्या जागा येतील तर त्यावेळेस ते तुला सोपं जाईल. बरं समजा आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ असं कन्सिडर करूया की 100 जागा आहेत आणि एखादा विद्यार्थी आहे समजा, तो एखाद्या कॅटेगरीमधला असेल. त्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी जर आमच्या जिल्ह्यामध्ये जागाच नसेल, तर आमच्या जिल्ह्यामध्ये 100 जागा येऊन फायदा तरी काय त्या विद्यार्थ्यासाठी? म्हणजे उगाच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहेत असं माहिती करून घेणं, रोस्टर माहिती नसताना, याला काही अर्थ नाही. बरं ठीक आहे, कोणत्या वर्गासाठी किती जागा आहेत हे तरी माहिती आहे का? ते सुद्धा माहिती नाही आहे. म्हणजे एकंदरीत पोरखेळ चालवलेला आहे. आणि हा जो काही पोरखेळ चालवलेला आहे, तो फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांना खूप कमीसुद्धा मार्क नाहीत आणि खूप जास्तसुद्धा मार्क नाहीत, जे मधोमध कुठेतरी अडकलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जर आपण बघितली तर खूप मोठी आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी इमोशनली टार्गेट करण्याचा प्रयत्न या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून होतोय असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मी माझ्या बोलण्यावरती ठाम आहे. जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर दुखवू द्या. कारण की उठसूट अभियोग्यताधारकांच्या भावनांसोबत खेळणं हे काही योग्य नाही. हे माझं अतिशय स्पष्ट मत आहे. यानंतर अभियोग्यताधारकांना माझं मत एक विनंती राहील की जर समजा पवित्र पोर्टल सुरू व्हायचं असेल किंवा काही, तर त्या संदर्भातली सूचना ही पवित्र पोर्टलवरच येईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ते पोर्टलवरती सूचना अपलोड करण्यात येतील. शालेय शिक्षण विभागातील ज्या एकंदरीत प्रक्रिया सुरू आहेत, समायोजनाची प्रक्रिया असेल, बिंदू तपासणीची प्रक्रिया असेल, याकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका. तुम्ही मुलाखतीची चांगली तयारी करा, तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही 6वी ते 12वीचा सिलेबस डोळेमधनं पूर्ण बघून घ्या, त्याच्या नोट्स तयार करा. म्हणजे उद्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तो आला पाहिजे. अर्ध्या एका मार्काने तुमचं सिलेक्शन चुकू नये म्हणून ही सगळी काळजी घ्यायची असते. कारण की योद्धे ही कधीही रणांगणावरती काय होईल हे बघत नसतात. रणांगणावरती किती समोर सैन्य आहे याचाही पर्वा करत नाहीत. त्यांना किती तास युद्ध करावं लागेल याची पर्वा करत नाहीत. जे खरे योद्धे असतात ते परिश्रम करत असतात, ते घाम गाळत असतात. ते हे बघत नाहीत की त्यांच्या समोर कोण येणार आहे किंवा कोणासोबत युद्ध आहे. खरे योद्धे तेच असतात की जे स्वतःच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करण्याच्या पद्धतीने पूर्ण ताकद लावत असतात. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की इतर ह्या सगळ्या भ्रामक गोष्टींमध्ये आपला वेळ, ऊर्जा, श्रम, कौशल्य वाया घालवू नका. आपली मानसिक स्थिती खराब करून घेऊ नका. जून महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस होईल. तुम्ही आता मी जरी तुम्हाला म्हणतोय की हे जून महिन्यामध्ये होईल, परंतु तरीसुद्धा तुम्ही पण एकदा हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. जे ऑलरेडी शिक्षक लागलेले आहेत त्यांना विचारा की ह्या सगळ्या प्रोसेससाठी खरंच किती वेळ लागतो. मार्गदर्शनसुद्धा घ्यायचं असेल तर त्यांचंच घ्या. अन्यथा बोलाचीच कढी, बोलाचीच भात, खाऊन या तृप्त कोण झाला, अशा पद्धतीची अवस्था एकंदरीत शिक्षक भरतीची आहे. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. काळजी घ्या. काही अडचण असली तर बाजूला माझा नंबर आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. खूप खूप धन्यवाद.